26 नोव्हेंबरला रात्री मुंबईत दहशतवादी हल्ला झाला आणि 27 नोव्हेंबरपासून हल्ल्यातले मृतदेह हॉस्पिटलमध्ये यायला सुरुवात झाली. जे हॉस्पिटलमध्येच 111 मृतदेहांवर पोस्टमॉर्टेम करण्यात आले. बुलेट इंजुरीच्या केसेसचं पीएम करायला सर्वसाधारणपणे 3 तास लागतात. 110 पीएम झाले म्हणजे यू कॅन इमॅजिन हाऊ मच टाईम, किती वेळ लागू शकला असता. त्याच्यामुळे वेळेत शवविच्छेदन करणं फार महत्त्वाचं होतं. पण जेव्हा मृतदेह अनोळखी असतात तेव्हा त्याची ओळख कशी पटते? बॉडी जाळलेली जरी असली बऱ्याचदा तरी आपण बऱ्याचदा त्याचे कपडे जे असतात त्या कपड्यावर टेलरचे मार्क असतात विशिष्ट प्रकारचे, त्यावरनं असतं. त्याच्यानंतर काही जणांचं काही विशिष्ट प्रकारचं ऑपरेशन झालं असतं, काही जणांना काही अपंगत्व असतं, काही जणांचे विशिष्ट प्रकारचे बॉडी गेलेली असते, तुटलेले असतात, बरेच तुकडे वगैरे असतात, पण त्याचे फक्त पायात विशिष्ट प्रकारचे बूट असतात. त्यानंतर काही लोकांना गोंधून घेण्याची सवय असते का. आता काही धर्माप्रमाणे काही शरीरामध्ये काही ठिकाणी छिद्र पाडणे, जसे कानाला छिद्र पाडणे, नाकाला छिद्र पाडणे वगैरे अजून अशा प्रकारच्या गोष्टी असतात. काही जणांच्या शरीरामध्ये ऑपरेशन करून काही इम्प्लांट टाकलेले असतात, उदाहरणार्थ हिप प्रोस्थेसिस किंवा आर्टिफिशियल नी असतो, किंवा काही लोकांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असतो, त्यांना कार्डियक पेसमेकर बसवतात. अशा गोष्टीचा डेटा आम्ही कलेक्ट करून या बाबतीमध्ये मृतदेहांची ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी त्यांना आम्ही मदत करतो. दहशतवाद्यांचे मृतदेह मुंबईमध्ये दफन करायला शहरातल्या मुस्लिम संघटनांनी विरोध केलाय. त्यामुळे या मृतदेहांचं करायचं काय हा निर्णय सरकारच घेणार आहे. पण तोपर्यंत दहशतवाद्यांचे हे मृतदेह शहरामधल्या हॉस्पिटल्समधल्या डेड बॉडीज कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आली आहे. साधारण गाईडलाईन्स अशा आहेत की गुन्ह्याचा तपास हा 90 दिवसात करणं जरुरी असतं. गुन्ह्याच्या तपासाबद्दल गाईडलाईन आहेत, पण आपण असं समजू की गुन्ह्याच्या प्रकरणातला मृतदेह त्याचा पुरावा आहे, तर तो सुद्धा मॅक्झिमम माझ्या अंदाजाप्रमाणे 90 दिवसापर्यंत राहू शकतो, विशिष्ट अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये. गुन्हे तपासासाठी दहशतवाद्यांच्या 9 मृतदेहांचं किती दिवस जतन करायचं हे निश्चित झाल्यानंतरच त्याच्या विल्हेवाटीचा निर्णय घेतला जाईल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश पडवलकरसह अलका धुपकर, IBN लोकमत, मुंबई.